राज्यसभेच्या नावांबद्दल चर्चा आहे आणि अशी एक चर्चा करते की प्रीतम मुंडेंचं सुद्धा नाव चर्चेत आहे. काय वाटतं तुम्हाला, त्यांना संधी मिळेल का राज्यसभेवर? पहिले मी प्रदूषणाच्या विषयावर बोलते. आज प्रदूषणाच्या विषयावर सभागृहामध्ये प्रश्न उपस्थित केले गेले. सदस्यांनी चांगले विषय मांडले आणि त्याला आम्ही प्रतिसाद दिला. सगळीकडे सातत्याने मुंबईच्या प्रदूषणाचा विषय असा ऐरणीवर आला आहे आणि प्रचंड प्रदूषण आहे अशा प्रकारची चर्चा आहे. या संदर्भामध्ये माहिती देत असताना मी सर्वांना एवढंच सांगेन की आमच्या प्रदूषणासाठी समीर हे ॲप आहे आमचं. त्या ॲपमध्ये आपण ती सगळ्या पत्रकारांनी देखील डाउनलोड करा. ते आपल्याला आपल्या मोबाईलवर ॲप ठेवता येईल. तुम्ही जिथे आहात तिथे रिअल टाइम तुमच्या लोकेशनप्रमाणे तुम्हाला तिथली प्रदूषणची लेवल कळेल आणि तेच ऑथेंटिक सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्डाच्या मान्यता प्राप्त असं ॲप आहे. बाकी कोणत्याही रिडिंग ज्या आहेत त्या कोणत्याही पुराव्यानिशी लोक सांगतात 600 झालं 500 झालं, तर असं कधीही मुंबईमध्ये झालेलं नाही. मुंबईमध्ये निश्चितच हिवाळ्यानंतर म्हणजे दिवाळीनंतर ते फेब्रुवारीपर्यंत थोडं प्रदूषण आपल्याला जास्त जाणवतं. त्याला मुख्य कारण प्रदूषणाचा ह्युमिडिटीच्या वाढण्यामुळे आणि टेम्परेचर कमी असून प्रेशर वाढल्यामुळे कुठेतरी एक स्मॉग तयार होतो. पण आपलं अत्यंत अहितकारी आहे, घातक आहे तब्येतीला. अशा प्रकारच्या पोल्युशनची परिस्थिती आपल्याला मुंबईमध्ये नाही म्हणता येणार. ते अपेक्षेपेक्षा थोडं या काळामध्ये जास्त आहे, जे हळूहळू मार्चमध्ये आता ते कमी व्हायला सुरुवात होईल. प्रचंड मोठं इन्फ्रास्ट्रक्चरची ग्रोथ होत आहे, भरपूर कन्स्ट्रक्शन होत आहे आणि अशावेळी वेळोवेळी नियमांची पायमल्ली होऊ नये यासाठी आम्ही जागरूक आहोत. मागच्या वर्षीचा या काळामध्ये जे पोल्युशन होतं त्यापेक्षा आता आपलं पोल्युशन कमी आहे. निश्चितच ॲब्सोल्युटली पोल्युशन आपल्याला कंट्रोलमध्ये आणण्यासाठी सर्वांना मिळून काम करावं लागेल. तर त्याच्याबद्दल विधानसभेमध्ये चांगली सकारात्मक चर्चा झाली. याच्यामध्ये जर पाहायला गेलं तर मुंबईत ज्या पद्धतीनं इमारतींची कामं असतील किंवा रस्त्यांची कामं असतील ही एक साथ सुरू केलेली, त्याचा कुठेतरी अधिक परिणाम आहे का? कारण खूप दिवस काही कमिटीज फॉर्मेशनमुळे, काही न्यायालयीन प्रक्रियेमुळे बरेच दिवस कामं प्रलंबित होते परवानगी देणं. त्यामुळे ते एका वेळी सुरू झाले. आपल्याकडे मेट्रोचं काम चालू आहे, हायवेजचं कामं चालू आहे, दुरुस्तीची कामं चालू आहेत, इन्फ्रास्ट्रक्चरचं काम चालू आहे आणि अशा वेळी जर कामामध्ये नियमावली त्यांनी नाही पाळली तर त्या कामाला बंद करण्याचे आदेश सुद्धा आम्ही दिले. जवळपास आम्ही 1700-1800 कामांना बंदीची शोकॉज नोटीस दाखवून बंदही केले, मग त्यांच्याकडनं कंप्लायन्स करून परत सुरू करायची परवानगी दिली. तर अशा परिस्थितीने त्यांना ऑब्झर्व्ह करावं लागतं. आता आम्ही महानगरपालिकेला असं एक महानगरपालिकेने सुरू केलंय जे खूप चांगलं आहे. कारण आमचे जे मॉनिटरिंग सिस्टीम असतात, जे एअर क्वालिटी मॉनिटरिंग आहे जे करतात, ते सिस्टीम एका मोठ्या एरियामधलं मॉनिटरिंग करतात. पण प्रत्येक बिल्डिंगचं मॉनिटरिंग करण्यासाठी सुद्धा आता बीएमसीनी काम सुरू केलंय आणि त्यांनी ते लावलं सुद्धा आहे मॉनिटरिंग. त्यांच्या डॅशबोर्डवर बीएमसीच्या प्रत्येक ठिकाणचं युनिटचं कामाचं कन्स्ट्रक्शनचं त्यांना पोल्युशनची परिस्थिती कळेल. ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त ह्युमन इंटरफरन्स न करता AI वापरून क्वालिटी कशी मेंटेन करता येईल आणि खरे रिपोर्ट कसे येतील ह्याच्याकडे आमचा कल आहे. आमचं आता ऑथेंटिक सॉफ्टवेअर आहे, आमचं तुम्ही सगळ्यांनी डाउनलोड करा. तर त्या सॉफ्टवेअरला मी माझ्या ट्विटरवर माहिती देते आणि तिथे तुम्हाला पोल्युशन खरं काय कळेल. कोणी म्हणते आज 320 आहे, पण माझ्या सॉफ्टवेअरवर काय दाखवते ते ऑथेंटिक आहे. कारण असं म्हणण्याने आपल्या ग्रोथवर, आपल्यामध्ये येणाऱ्या लोकांच्या मानसिकतेवर परिणाम होत असतो. आज आमदारांनी सकारात्मक चर्चा केली आहे आणि त्याला सकारात्मक उत्तर दिली आहे, चांगली चर्चा. पण मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत येणारी अनेक रस्त्यांची कामं सुरू आहेत सध्या, परंतु अनेक रस्त्यांची कामं जी आहेत ती विनापरवानगी देखील काढली जाते, तिथचे रस्ते खोदले जातात. यापूर्वी देखील मनसेच्या संदीप देशपांडेंनी या सगळ्या संदर्भात आरोप सुद्धा केलेले होते की कोणत्या तरी कंपनीला आपल्या वायर. आता बीएमसीचा विषय मला आपण विचारू नये, म्हणजे हा विषयच माझा नाही. राज्यसभेच्या बाबतीत प्रीतम मुंडेंचं नाव चर्चेत आहे. पुन्हा एकदा संधी त्यांना दिली जाऊ शकते का? हे पहा, राज्यसभेच्या बाबतीत अनेक नावं चर्चेत आहेत. तर त्यामधलं एक नाव प्रीतम मुंडे यांचं आहे. कारण त्या खासदार होत्या 10 वर्ष आणि यावेळी पक्षाच्या आदेशानुसार मला त्यांनी लोकसभा लढवली होती आणि नॅचरली प्रीतमताईंनी उपाध्यक्ष म्हणून परदेशाचं काम केलंय, खासदार म्हणून केलंय. त्याचबरोबर अनेक नावं आणखी पण चर्चेत आहेत. तर आता बाकी निर्णय आमचे सर्व नेते करतील आणि ते निर्णय योग्य करतील अशी आमची अपेक्षा आहे. विरोधक असं म्हणतात की प्रदूषण मागच्या काही वर्षांच्या तुलनेत वाढलं आहे. तुम्ही जे म्हणतायत ॲपनुसार किंवा मग तुम्ही जो माहिती घेतली त्यानुसार ऑन कर बरं ते ॲप आता.
खरंच यांच्या मोबाईलवर डाउनलोड कर. खरंच वाढलंय असं दिसतंय. हे पहा, एक परिस्थिती अशी असते आपल्याकडे, जेव्हा दिवाळी होते, दिवाळीनंतर ते जानेवारीपर्यंत प्रदूषण थोडंसं जास्त येतं, एअर पोल्युशन. त्याचं कारण असतं वातावरणात थंडी असते आणि जे प्रदूषण होतं ते आपल्याकडे समुद्रामध्ये जर कमी दाबाचा पट्टा असेल तर ते निघून जातं. पण समुद्रामध्ये हाय प्रेशर सुरू झालं तर ते प्रदूषण इकडेच रेंगाळतं आणि ह्युमिडिटी असल्यामुळे आणि थंडी असल्यामुळे ते हवेच्या मध्य लेवलला येऊन स्थिर होतं. म्हणून ते दिसायला आपल्याला दिसतं की क्लॅरिटी नाहीये. पण जर तुम्ही मेजर केलं तर ते काही म्हणजे माणसाला हानिकारक या कॅटेगरीत जात नाही बऱ्याच अंशी. काही एरियामध्ये जातं, पण मी नाही म्हणणार नाही, कारण प्रदूषण हा विषय असा नाही की आपण जादूची कांडी फिरवली आणि कमी होईल. ते सगळ्यांनी मिळून करायचा विषय आहे आणि वेगवेगळं आहे. जसं ट्रान्सपोर्टेशन आहे, कन्स्ट्रक्शन आहे, इन्फ्रास्ट्रक्चर आहे, या सगळ्या वॉटर पोल्युशन आहे, ह्या सगळ्या गोष्टींना वेगवेगळ्या पद्धतीने हाताळायचं. आणि त्याच्यामध्ये आम्ही फक्त विसल ब्लोअरचं काम करतो, बाकी कामं हे लोकल बॉडीज करतात. जसं बीएमसी आहे, अर्बन डेव्हलपमेंट आहे, रुरल डेव्हलपमेंट आहे, परिवहन आहे, असं हे सगळ्यांनी मिळून करायचा विषय. ताई, मुंबईतलं प्रदूषण पाहता आदित्य ठाकरेंनी पालिकेचे जे आयुक्त आहेत त्यांच्याकडे पण एक मागणी केलेली आहे की हे प्रदूषण वाढत असल्यामुळे जे तत्काळ जी कामं सुरू आहेत त्यांना स्थगिती देण्यात यावी. आम्ही अनेक कामांना स्थगिती दिली आहे. ज्यांनी कामाची नियमावली नाही पाळली, म्हणजे प्रदूषण का होतं, कामं होतात म्हणून नाही होत, तर कामाला नियम नाही पाळत. एकदा मी स्वतःच कोस्टल हायवेला नोटीस देऊन बंद पाडलं होतं, कारण त्यांचं उघड्यावर होतं ते सिमेंट आणि ते उडत होतं. तर त्यांनी त्याच्यावर वॉटर स्प्रे केला पाहिजे, कव्हर केलं पाहिजे, हे सगळं अपेक्षित आहे. त्यामुळे आपण जिथे नियमाची पायमल्ली होते तिथे आपण नोटीस देऊन काम बंद पाडतो. ते नियमाचं कंपायलेशन करून ते नियम करायला सुरुवात केली की आम्ही त्यांना परवानगी देतो. दॅट सिम्पल. सवाल है कि मुंबई की एयर क्वालिटी को लेकर सभी खासकर जो एमएलए है वो चिंता जाहिर कर रहे हैं, लेकिन हम मुंबई ही नहीं एमएमआर रीजन की बात करें तो वहाँ पे भी काफी कंस्ट्रक्शन बड़े पैमाने पे शुरू है. ऐसे में कितनों को आपने कभी शो कॉज नोटिस भेजा, अप्लाई किया नहीं किया, और क्या कर रहा है डिपार्टमेंट सारे? देखिए, डिपार्टमेंट हमारा विसल ब्लोअर का काम करता है. हम लोग पोल्यूशन हो तो उसका काम शो कॉज नोटिस भेजते हैं, उनको पनिश करते हैं या उनको हम दंड देते हैं. पर इसमें सिर्फ हम नहीं करते, इसमें बीएमसी है, इसमें अलग अलग विभागों के भी विषय आते हैं. पर जहाँ कंस्ट्रक्शन की बात है वहाँ हम लोग नोटिस देते हैं. अगर वो पोल्यूशन के नियम, जो पोल्यूशन ना हो इसलिए जो नियम है वो नियम नहीं करेंगे उसका अवलंब, तो हम उन्हें नोटिस देते हैं. और अगर बाद में वो जब कर लेते हैं सारे रेगुलराइज चीज़ें, देन हम उनको परमिशन देते हैं. तो पोल्यूशन की स्थिति जनरली यहाँ दिवाली के बाद पश्चात जनवरी एंड तक थोड़ी सी ज़्यादा होती है. पर इसको चिंताजनक होने से रोकने के लिए हम प्रयास करते हैं और रोक भी पाए हैं. जो कह रहे कि 600 था पोल्यूशन, 300 था, 350 था, ये ऑथेंटिक फिगर्स नहीं है हमारे. आज आप सबको मैं आह्वान करती हूँ कि आप हमारा समीर ये ऐप डाउनलोड करें, तो आप जहाँ खड़े वहाँ का पोल्यूशन आपको अभी पता चलेगा और वही ऑथेंटिक पोल्यूशन का हमारा मेजरमेंट है. क्या मान सकते हैं कि मुंबई या एमएमआर रीजन के अगर बाय एंड लार्ज कहें तो एयर क्वालिटी जो होनी चाहिए एक सफिशिएंट आदमी को ब्रीथिंग के लिए, देखिए 50 के नीचे होनी चाहिए, जो कहीं भी नहीं है. 50 और 100 के बीच में अच्छी है, 100 से 200 के बीच में मॉडरेट है. तो हम मॉडरेट को बहुत बार क्रॉस नहीं करते हैं. इसलिए जो भी आपको बताए जाते हैं आंकड़े या यूट्यूब चैनल्स पे और कोई न्यूज़ चैनल्स पे, तो वो आंकड़ों के लिए ही मैं कह रही हूँ कि हम समीर ऐप का आंकड़ों को ही हम उसमें देखे. कोई इंटरनेशनल बोलते हैं कि ऐसा है वैसा है, तो वो सत्य नहीं है. ये हमारा सॉफ्टवेयर है, ये हमारे सही आंकड़े. खासकर इंफ्रास्ट्रक्चर में जो काम चल रहे हैं या बिल्डिंग प्रोजेक्ट चल रहे हैं उसमें सबसे ज्यादा पोल्यूशन या डस्ट की बहुत बड़ा चिंता का विषय है. चिंता का विषय. आपने कार्रवाई देखिए, जब कोई इंडस्ट्री आती है तो रोजगार आता है, वहाँ की आर्थिक ताकत बढ़ती है और पोल्यूशन का विषय भी साथ में आता है. वैसे कोई बिल्डिंग्स बन रही हैं तो कोई बिल्डिंग सिर्फ अभी ये जो पोल्यूशन का विषय उठा वो तो सरकारी बिल्डिंग बन रही है. तो बिल्डिंग बन रही है तो इंफ्रास्ट्रक्चर डेवलप हो रहा है, तो इसको तो हम रोक नहीं सकते. पर उसमें अगर वो नियमों से करे तो हम पोल्यूशन को बहुत हद तक रोक सकते हैं. और हम इस बार बहुत अच्छे से रोक रहे हैं. पिछले साल से इस महीने में हम इसको अच्छे तरह से रोक पाए हैं. आंकड़ों से मैं बता सकती हूँ. अगर बात करें कितनों का आपने शो कॉज नोटिस भेजा और स्टॉप हमने और बीएमसी ने मिलकर 1100 से ऊपर 1180 से ऊपर लोगों को शोकॉज नोटिस भी भेजा है. फिर उनसे सारे नियमों का पालन करके फिर उनको हमने go ahead किया. एक सवाल था. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने लिखित रूप में विधानसभा में जानकारी दी है कि
कि महाराष्ट्र में 2 साल में 1,17,000 के करीब महिलाएं और बच्चियां लापता थी, जिनमें से 86,000 के करीब दोबारा रेस्क्यू की गई हैं, लेकिन 31,000 से ज़्यादा अभी महिलाएं लापता हैं, लड़कियां लापता हैं। क्या लगता है, अभी महिलाएं काफी देखिए भाई, जब खुद गृह मंत्री और मुख्यमंत्री बोल रहे हैं तो उसमें मुझे कुछ अलग लगने की आवश्यकता नहीं। उन्होंने जो कहा है वो ऑथेंटिक गृह विभाग के आंकड़े हैं और उसमें उन्होंने ये दिखाया कि कितने लोगों को वो फिर से ला पाए। तो मैं उसको देखती हूँ कि वो जो रेट है वो सक्सेस है और उसके बारे में पुलिस अच्छे से कार्रवाई करके बच गए हुए लोगों को भी लाएं। लापता का अर्थ कोई अपने विष से गए हुए हैं, कोई खोए हुए हैं, कोई और नहीं मिल रहे, उसके अलग अलग सबके कारण हैं। तो इसमें मुझे लगता है मुख्यमंत्री जी ने जो कहा है उसके ऊपर मुझे कुछ अलग से कहने की आवश्यकता राजनीति नहीं। करता नजर आ रहा है कि महिलाएं मिसिंग हैं और उसको रिकवरी नहीं हो पाती, उनको ढूंढा नहीं जाता। लॉ एंड ऑर्डर बहुत बड़ा विषय महिलाओं के बारे में। देखिए, विपक्ष अपना विषय रखता है और उसको बहुत अच्छे से आंकड़ों के साथ हमारे मुख्यमंत्री जवाब दे रहे हैं। तो हर चीज में एक मुद्दा रखना उनका हक है और उस मुद्दे को सही करना हमारा कर्तव्य है, तो हम अच्छे से कर रहे हैं। मॅडम एक प्रश्न, लोकटेमध्ये इथलीची प्रदूषणकारी कंपनी येणार म्हणून तुम्ही आंदोलन करताय, तर त्याच्यावरती राज्य सरकार काही करणार कारण ती कंपनीच्या विरुद्ध आंदोलनासह बसलेत, उपोषणासुद्धा बसलेत तिकडच्या ग्रामस्थ मंडळी. हे पहा, मला जे माझ्या अधिकार आहे पर्यावरण खात्याचे, त्याच्यात जे आम्ही टिक 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 बॉक्स करून परवानगी देतो तेवढे अधिकार, आणि त्याच्यामध्ये आंदोलनकर्ते कोणत्या कारणासाठी बसलेत ते कारण त्याच्यामध्ये आहेत का नाही हे तपासून पाहावं लागेल. प्रदूषणकारी कंपनी आहे म्हणून ते प्रदूषणकारी कंपनी म्हणजे कशाची तुम्ही तरी सांगा. रसायन कंपनी कसलं रसायन? ती इटलीमध्ये जे घातक रसायन बनवून जाणार होतं हे त्याच्यामुळे असंच होतं ना, मग ते आपल्याकडे माहिती नसते पुरेशी, मग आपण म्हणतो एक प्रदूषणकारी कंपनी. अशी कुठली कंपनी नसते जी प्रदूषणकारी नावाची असते. ती रासायनिक बनवत असेल तर ती रासायनिक बनवण्याच्या नॉर्म्समध्ये असते. जर प्रदूषण करणारी कंपनी असेल तर ते रेड झोनमध्ये जातात. तिथे कोणत्या सिव्हिलाइज जशा एरियामध्ये त्यांना परवानगी दिली जात नाही. तरी मी तपासते, कारण तुम्ही स्पेसिफिक विचारले त्याची आत्ता माझ्याकडे माहिती आहे. ताई, मुंबई पाठोपाठ पुण्यात देखील मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण होतंय. पुण्यात देखील हवेमध्ये मोठ्या प्रमाणात हे पहा, आपल्याकडे डिफॉरेस्टेशनमुळे, झाडी कमी झाल्यामुळे, आपल्याकडे अर्बनायझेशनमुळे हे विषय आपल्यासाठी आयुष्यामध्ये येणारे विषय आलेले आहेत. हे चॅलेंजिंग विषय, आणि ह्याला कमी करायचं असेल तर कार्बन कमी केलं पाहिजे, झाडी वाढवली पाहिजे, धुराळा कमी करण्यासाठी नगरपालिकांनी वेगवेगळे प्रयोजन केले पाहिजे, आणि हे सगळे लोकल बॉडीजनी करण्याचे विषय आहेत. नाही केले तर आम्ही नोटीस देतो. तज्ञ लोक काही